आता सत्कार आहे विजयजी भोईर अर्नाळा हॉस्पिटल डायरेक्टर यांचा सत्कार करण्यात येत आहे। नितीन दादा पुरकर यांच्या हस्ते नितीन दादा विजयजी भोईर यांचा सत्कार नितीन दादा पुरकर आमचे आग्रा युवा प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात येईल। विजयजी भोईर दोन ओव्हरची मॅच 2 ओव्हरचा हा षटकांचा सामना राहील 2 ओव्हरचा नो पॉवर प्ले 2 ओव्हरचा अंतिम सामना राहील लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे। फलंदाज दोन्ही कोण आहे हॅलो जयेश आणि यज्ञेश हॅलो तसेच आमचे आगरी समाज कार्यकर्ता दानशूर व्यक्ती रणजित दादा भोईर यांचा सुद्धा सत्कार होत आहे। आमचे अध्यक्ष आगरी युवा प्रतिष्ठान नितीन दादा पुरकर यांच्या हस्ते रणजित दादा भोईर यांचा सत्कार करण्यात येत आहे। युट्यूब साहेब युट्यूब पाटील युट्यूब लाईव्ह तसेच चालू करा मॅच अंपायरला विनंती आहे। चला 50 स्टार्ट फायनल मॅच फायनल मुकाबला मेगा फायनलचा मुकाबला या ठिकाणी आपल्या समोर आलेल्या 2 षटकांचा सामना निश्चितच सलामीर बाटर मैदानामध्ये दाखल झालेले आहे। जयेश घरत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी यज्ञेश भोईर आणि सलामीर गोलंदाज आणि आकाश पाटील तसेच आमचे आगरी समाज कार्यकर्ता हितेश म्हात्रे दादा यांचा सत्कार करण्यात येत आहे नितीन दादा पुरकर यांच्या हस्ते। हितेश दादा 2 षटकांचा सामना निश्चितच पहिला चेंडू जयेश घरत करता पडणारा फुलटॉस चेंडू हिट केलेला आहे चेंडू होती चेंडू जातोय जेल खाली क्षेत्रात जेल टिपला पहिला आद्रा जयेश घरत पाठ तू समझा नहीं तू समझा नहीं। पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये गडी बाद होतोय मिस्टर जयेश आणि मोठा हादरा दिला जातोय या ठिकाणी श्री बिलोजी स्पोर्ट खंबाळा संघाला। आकाश या ठिकाणी आकाश पाटील चांगली गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला सुरुवातीपासून देत आलेला आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय रवींद्र घरात स्ट्राईक एंडवरती नवीन येणारा फलंदाज एक लेफ्ट हँड फलंदाज बॅट धीरज पाटील दादा ब्ल्यू रिसॉर्टचे मालक त्यांनी मंचावर यायचं आहे स्टेजवर यायचं आहे यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल। धीरज पाटील लेग बायची एक रन धावसंख्यामध्ये ऍड होते म्हणजे लेग बायने सुरुवात होते या ठिकाणी पंचांकडे लावून अपील केली गेली होती परंतु पंचाने ती दाद फेटाळून लावली आणि त्यानंतर लेग बायची रन आहे याचा इशारा देत असताना 2 चेंडूंचा खेळ आता संपलेला आहे। एक गडी गमावला त्यानंतर लेग बायची एक रन आल्यानंतर स्ट्राईक एंडवरती आगरी प्रीमियर लीगचा कुमार चाललेला असताना सन्माननीय ऍडव्होकेट नंदनजी भगत यांचे शुभागमन झाले। आपल्याला विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं। ऍडव्होकेट नंदनजी भगत यांचे शुभागमन या मैदानावरती झालंय त्यांचंही सहर्ष स्वागत आहे। आगरी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपण स्वागत आपण व्यासपीठावरती सन्मान पाहतोय फार प्रत्येकाचा वाटा आहे बघा। पहिलं वर्ष होतं पहिलं पर्व होतं आणि जसं आम्ही म्हटलं होतं की वर्ष पहिलं आहे पर्व पहिलं आहे पण त्या पहिल्या पर्वाचा प्रत्येकाला गर्वही आहे एक सॅटिस्फॅक्शन आहे समाधान आहे की जे उद्दिष्ट जे धोरण किंवा जे मनामध्ये योजलं होतं आगरी युवा प्रतिष्ठाननं ते खऱ्या अर्थानं सत्यात उतरलंय आणि आज हा फायनलचा मॅच हा जमलेला समुदाय आणि प्रत्येकाला दिलेली साथ ही सक्सेस होताना पाहतोय आगरी प्रीमियर लीग सीझन फर्स्ट पहिल्यामध्ये। अनिल ऑन साइडला बॅटची काढा लागलेल्या निश्चितच चेंडूवरती ओमकार काय घडलं या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी असा केला जातोय फलंदाज गारद झालेले की काय या फलंदाज बाद देखे जरा इसमें कितना है दम जम के रखना कदम मेरे साथिया
बिलकुल गेले 2 दिवस आपण आगरी धाम या मैदानावरती पाहतोय आणि तेच पाहतोय सन्माननीय ऍडव्होकेट नंदनजी भगत यांचंही इथे आगमन व्यासपीठावरती झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि मॅच सुरू आहे. फायनलचा मॅच आपल्या माहितीसाठी पाहुण्यांच्या माहितीसाठी आगरी प्रीमियर लीग सीझन फर्स्ट पहिलं सीझन पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाची फायनलची मॅच. एका बाजूला भिलोजी स्पोर्ट खांबाळा आणि दुसऱ्या बाजूला आगरी स्ट्रायकर या दोन संघादरम्यान दोघांमध्ये बॅटल आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून इथपर्यंत दाखल झालेले आहेत आणि या सामन्यामध्ये एकमेकांशी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर मात्र रोहित कोलटप्पा चेंडू खेळून काढलेला आहे. त्या चेंडूला चेतन चेंडूचा पाठलाग करतात. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातो. यस दुसरी धाव इथे या ठिकाणी कंप्लीट केली जाते. जी चुकी जयेशने केली, जी चुकी रवींद्रने करत असताना आपण पाहिलं दोघं बॅक टू डिपार्ट गेलेले होते. परंतु आता मात्र यज्ञेश आणि रोहितला ही चुकी करायची नाहीये. ज्या पद्धतीने फ्लाइंग पद्धतीने जात नाहीये परंतु रोडवरला तरी दुसऱ्या गेअरवरती धावसंख्येला वाटचाल करून धावसंख्येची या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल हवेत केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. पहिल्यांदा असं घडलंय की चेतन यांच्या हातात चेंडू निसटलाय, झेल सुटलाय. 2 धावा आल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती 6. व्यासपीठावरती सन्माननीय ऍडव्होकेट नंदन भगत यांचं आगमन झाले आणि त्याच्या अगोदर त्यांच्या मुलानं राज नंदन भगत यांनी UPSC ची कर्तर परीक्षा पास करून आगरी समाजाचा मान बहुमान वाढवलेला आहे. पालघर जिल्ह्याचा पहिला असा आपला मुलगा यानं UPSC ची मोठी स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं बघायला झालं तर ऑल ओव्हर आगरी समाजाचं हे दुसरं नाव असेल आणि ते मोठं घवघवीत यश नक्कीच राजनं तिथे पार केलं. आपण सन्मानही करणार त्यांचा व्यासपीठावरती. व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. फायनलचा मॅच आहे. आगरी प्रीमियर लीग कोण पटकावणार. स्कोर झाला धावफलकावरती 7. त्याच वेळेला अजिजी पाटील यांचं सुद्धा आगमन या मैदानावरती झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आणि फायनलचा मॅच आहे आणि आता APL अर्थात आगरी प्रीमियर लीग APL आपली प्रीमियर लीग आणि आपल्या प्रीमियर लीग मध्ये नाव कोणाचं कोरणार. भिलोजी स्पोर्ट खांबाळा की आगरी स्ट्रायकर ते पाहणं गरजेचं असेल. निश्चितच आतापर्यंत परिस्थिती काय आहे. संध्याकाळी 17 मध्ये मोठे फटके एक्झिक्यूट केले जात नाही परंतु या ठिकाणी परिस्थिती आता मात्र भिलोजी स्पोर्ट खांबाळा संघाची आतापर्यंत धावा फलकावरती बघितल्या तर 9 धावा फलकावरती ज्या ठिकाणी 8 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 8 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 पाहतोय आपण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धावफलकावरती 8. शेवटच्या षटकातील खेळ सुरू आहे. शेवटच्या षटकातील खेळ पूल पॉवरफुल षटकार 6 धावा. आल्या या चेंडूवरती 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ केल्यानंतर धावा 15 फलकावरती लगावले जातात. इथून एक अजून फटका मोठा आला तर निश्चित मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो या ठिकाणी भिलोजी स्पोर्ट खंबाळा संघ. कारण 15 आलेले आहेत. 15 नंतर 6 अजून आल्या तर निश्चित 21 संध्याकाळचा 17 मजा येणार आहे. ज्याचा तुम्ही अलीला उल्लेख केला 20+ धावा 20च्या वरची धावसंख्या चॅलेंजेबल ठरू शकतील. 3 बॉलचा खेळ. शेवटची ओव्हर. श्रीवर्स काय फिल्डिंग केले कव्हरच्या दिशेनं. 1 धाव या चेंडूवरती पुन्हा दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावा. तिसरी धाव. ओमकार साठी कहाणी 30 आहे. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 3 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 18-18.
येस 18 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 आलेल्या आहेत. या 2 मधल्या आणि रोहित स्ट्रायकरवरती आहे. रोहित मनामध्ये काय विचार केला की यज्ञेशला स्ट्राईकवरती आणावं, स्ट्राईक रोटेट करावं आणि शेवटच्या चेंडूवरती मग आपल्याला एक अजून मोठा प्रहार पाहायला मिळेल. 18 धावा फलकावरती आहेत किंवा रोहित सुद्धा या 2 चेंडूवरती मोठे फटके एकजूट करू शकेल. लक्ष आहे रोहित चाललाय अजून पुलचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली खाली खाली. क्या बात आहे. हो झेल झेल झेल. क्या झालंय का काय झालंय तिथे काहीतरी घडले. आउट 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 व्हॉलंटियर आहेत आउट. मस्त काय गेला कोणी नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो आहे यो वन साइड हीरो काय कॅश टिपला एका बाजूला वाटलं बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडू जातोय का काय. पण अनिल 2 टीम मध्ये पाहिलं ना ते एक टीम अशी आहे ना आगरी स्ट्रायकर ती अनबीटन आहे. एकही मॅच नाही त्याने गमावलाय. तर दुसऱ्या बाजूला विलोजी स्पोर्ट एक मॅच गमावल्यानंतर पुन्हा एकदा आपण तयार झालोय आणि आता शेवटचा बॉल आहे स्कोर जाऊन पोहोचलाय 3-18 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय आणि फलंदाज आलाय दिवेश. शेवटचा चेंडू आहे शेवटचा बॉल भूपेंद्र स्ट्रायकर यांना दिवेश. शेवटच्या बॉल वरती बिग हिट बिग लॉंग लेगच्या बाउंड्रीवरती लॉंग षटकार. थँक्यू आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. ऍडव्होकेट नंदनजी भगत जे उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. नितीनजी पुरकर आहेत. 25 टू विन 25 धावा करायचे आहेत. आणि त्याच वेळेला व्यासपीठावरती एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे माजी नगरसेवक सदानंदजी पाटील यांचंही शुभागमन व्यासपीठावरती झालंय. सदानंदजी पाटील यांचंही इथे शुभागमन व्यासपीठावरती झालं. 25 धावांचा इथून पाठलाग करायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्या टीम बिलोजी स्पोर्ट्स. त्यांच्या समेत श्री यज्ञेश्वर पाटील हे सुद्धा आहेत. सदानंदजी पाटील यज्ञेश्वरजी पाटील यांचंही शुभागमन या मैदानावरती झाले. आगरी प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला सलामी जोडी आपण लगेच मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. सन्माननीय सदानंदजी पाटील आणि त्यांच्या समेत सन्माननीय यज्ञेश्वरजी पाटील यांचंही ते शुभागमन व्यासपीठावरती झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला क्षेत्ररक्षण फिल्डिंग साधून घ्या बिलोजी स्पोर्ट्स. खांबाला टीम जयेश जयू आपलं फिल्डिंग लगेच साधून घ्या आणि ओपनिंग पेअर सलामीची जोडी आगरी स्ट्रायकर. चला सलामी जोडी आपण लगेच मैदानाच्या दिशेने पाठवा कारण याच मैदानावरती अजून एक मोठी स्पर्धा येणार आहे. याच मैदानावरती पुढच्या आठवड्यामध्ये 3-4-5 ला एक मोठी स्पर्धा येणार आहे. पाटील ब्रदर्सच्या माध्यमातून पाटील चषक 2024 असणार आहे. तर ती पर्वणी आहे प्रेक्षकांना. पुढच्या आठवड्यामध्ये 3-4-5 ला एक मोठी स्पर्धा याच मैदानावरती खेळली जाणार आहे. आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान इथून केला जातोय. ऍडव्होकेट नंदनजी भगत जे उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान व्यासपीठावरती करतोय.
मॅच रंगामध्ये 25 धावा 25 टू विन 25 धावांचा इथे पाठलाग करायचा आपण शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय ऍडव्होकेट नंदनजी भगत जे उपस्थित आहेत आपण त्यांचा शुभ सन्मान आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आगरी समाजाचे अध्यक्ष भरतजी भोईर यांच्या हस्ते आपण हा सन्मान ऍडव्होकेट नंदनजी भगत यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय कारण एक व्यक्तिमत्व आहे ऍडव्होकेट नंदन भगत यांचं आणि त्यांच्या मुलानं राज नंदन भगत यांनी UPSC मध्ये फार मोठं गवगवीत यश आणि आपल्या आगरी समाजाचा एक बहुमान वाढवण्याचं काम त्यांच्या मुलानं केलेलं आहे आणि त्यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या आगरी युवा प्रतिष्ठानच्या प्रत्येक टीम कमिटी मेंबरसाठी ज्यांनी जी मेहनत केली आहे कमिटी मेंबरची मेहनत ही महत्वाची आहे आगरी युवा प्रतिष्ठानची मेहनत कारण हे सर्व पाहतोय ना त्याच्या पाठीमागे आगरी युवा प्रतिष्ठानच्या कमिटीचा प्रत्येक सभासदाचा महत्वाचा वाटा आहे चला वळूया मॅच कडे सेकंड इनिंग कडे ज्या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज सलामी बॅटर आकाश दुसऱ्या ठिकाणी अमोल यज्ञेश गोलंदाजी मार्ग होती पहिल्या चेंडूती निश्चितच थोडासा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू यष्टांच्या वरून निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सुरुवात होते या ठिकाणी आणि डिफेंड करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झाली पहिल्या चेंडू निर्धावने नक्की म्हणून मी का उल्लेख केला की आगरी युवा प्रतिष्ठानने केलेला प्रयत्न पहिलं पर्व ज्याचा आहे सर्वांना गर्व या आगरी प्रीमियर लीगचं पहिलं पर्व ज्याचा प्रत्येकाला आहे गर्व फर्स्ट सीझन पण फर्स्ट क्लास सीझन फर्स्ट होता फर्स्ट क्लास सीझन आहे आणि जो प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण पाहतोय आगरी प्रीमियर लीगला आणि प्रत्येकाची मेहनत आहे प्रत्येकाने दिलेले योगदान आहे मॅच स्टार्ट होतोय 25 धावांचा पाठलाग करायचा कोलवाट्याचा चेंडू ऑन साइडला चेंडू केलाय लॉंगॉनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक रवींद्र पोस्टील चेंडूवरती एकच धाव बिलोजी स्पोर्ट्स कामाला वर्सेस आगरी स्ट्रायकर फायनलचा मॅच फायनल टच द्यायचा आहे फायनल जिंकायची आहे आणि APL आगरी प्रीमियर लीग वरती पहिलं नाव कोणाचं असणार आहे आगरी स्ट्रायकर की बिलोजी स्पोर्ट खांबाळा यस ते बघण्यासारखं आहे कारण या सामन्यामध्ये चुरस सुद्धा तितकीच वाढलेली आहे आगरी स्ट्रायकर संघ म्हणजे अविजित होत आलेला आहे आतापर्यंत आणि बिलोजी स्पोर्ट संघाला आपण पाहिलं तर थोडासा संघर्ष करत आलेला आहे या दरम्यान आपल्याला कोणता विजयी संपादन करणारा संघ भेटणार आहे आतामध्ये चेंडू हवे जेल खाली क्षेत्ररक्षक जयेश घरत जेल सुटलेला आहे चेंडू वन बाउन्स सीमारेषे पार 4 धावांसाठी जातोय येतोय चौकार अमोलच्या बॅटतून थँक्यू सो मच चला ज्यांच्या गाड्यांचे लाईट्स हेडलाईट्स चालू असेल त्यांनी जरा प्लीज बंद करा प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे हा सामना महत्वपूर्ण आहे त्यासाठी महत्वाचा मॅच आहे फायनलचा मॅच हॅट्रिक साठी कॅश प्राइज झाले हॅट्रिक साठी विजयजी भोईर कांबाला यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे चेंडू जातोय लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये फीड केला एक धाव चेंडूवरती पूर्ण दुसरं धावायचा प्रयत्न केला जातोय 2 धावा देखील हॅट्रिक साठी विजयजी भोईर कांबाला यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आता मॅच आगरी प्रीमियर लीग वरती नाव कोणाचं कोरणार पहिलं कोणाचं नाव आगरी प्रीमियर लीगचं सोनेरी चंदेरी पान आणि त्या पानावरती नाव कोणाचं आहे हा सर हे पण आहे की बक्षीस तर आहेच ट्रॉफी तर आहेच कॅश प्राइज तर आहेच परंतु त्याच्यावरती एक एक्स्ट्रा बक्षीस सुद्धा आहे आपले विद्यमान सरपंच अर्नाळा नगरी मधील नंदकुमार घरत साहेबांकडनं 5 रुपयाचं एक्स्ट्रा रक्कम सुद्धा येणार आहे ना त्याच्यापेक्षाही मोठा आहे ना ते 5000 तर महत्वाचे आहेत पण त्याच्यापेक्षा जी मिरवणूक निघणार वाजत गाजत जो फायनल मॅच जिंकणार जो जल्लोष होणार जो आपण हे जल्लोष पाहणारा तोही महत्वाचा आहे व्यासपीठावरती शुभसन्मान केला जातोय व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सदानंदजी पाटील एक डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांना आपण ओळखलं जातोय त्यांचा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपण हा शुभ सन्मान सदानंद दादा यांचा व्यासपीठावरती करतोय व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय धावफलकावरती धावा आहेत त्या 7 चेंडू खेळलाय ऑफसाईडच्या दिशेने आपण हा शुभ सन्मान त्यानंतर व्यासपीठावरती मान्यवर अजूनही सन्माननीय यज्ञेश्वरजी पाटील हे देखील उपस्थित आहेत यज्ञेश्वरजी पाटील यांचाही हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय आगरी युवा प्रतिष्ठानच्या या स्पर्धेमध्ये आपला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावा आहे धावफलकावरती 9 आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय यज्ञेश्वरजी पाटील
जे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण व्यासपीठामध्ये एक या स्पर्धेची गोड आठवण आपल्याजवळ आणि महत्वाचा वेळ नक्कीच सदानजी पाटील यज्ञेश्वर पाटील आपण सुद्धा महत्वाचा वेळ दिलाय आणि खऱ्या अर्थानं आपल्या या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा आगरी प्रीमियर लीगचा मॅच तर जबरदस्त आहे पण मंच सुद्धा भरगच्च असा मंच आहे. व्यासपीठ पूर्णपणे फुलून गेलाय. 6 चेंडूचा खेळ आहे म्हणून म्हणतो ना व्यासपीठ पूर्ण भरला. आगरी प्रीमियर लीगचा रंगलाय 16 लोक झाल्यात गोळा आणि धावा पाहिजे 6 चेंडू 16. 6 चेंडू 16 पाहिजे. आगरी प्रीमियर लीगचा 16 रंगलाय. लोक बघण्यासाठी गोळा झाल्यात. 6 चेंडू आणि धावा करायचे आहेत 16. येस या डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्गपती दिवेश येते. धाकटा बंधू थोरला बंधू या जोडी मध्ये समोरासमोर आहेत. एकमेकांसमोर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 मध्ये 16 डिफेंड होतील का 6 मध्ये 16 चेस होतील का निश्चितच यावरती लक्ष वेधून राहिलं आहे सर्व प्रेक्षकांचं. सायकल मध्ये आकाश पाटील आहे. दिवेश पाटील गोलंदाजी मार्गपती 6-16 एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. आगरी प्रीमियर लीग फायनलचा मॅच फायनलचा ओव्हर आणि फायनलच्या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये करायचे 16. पहिला चेंडू आकाश आकाश चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. थैंक यू. भाई भाई का प्यार बीच में परिंदा वाला सीन है ना नाना पाटेकरचा फेमस डायलॉग आहे भाई भाई का प्यार. आणि हॅट्रिक साठी विजयजी भोईर यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि हा आकाश आहे ना अनिल हा आकाश साधा सुद्धा आकाश नाही आहे कारण आकाशाला इंग्लिश मध्ये बोलतात स्काय पण हा साधा स्काय नाही आहे टाटा स्काय आहे. इसको लगा डाला तो लाईफ झिंगाल आला. पंच तो मध्ये चेंडू आलेला आहे तो जरा उचलून घ्या. चला पहिले होते 6 आलेले आहेत आणि आता मात्र इक्वेशन मध्ये 5 मध्ये 10. आता मॅच पहा काय होते 5-10 मॅच पहा. पात्र मॅच 5-10 मॅच आहे. फायनलचा मॅच आगरी प्रीमियर लीग मधला आणि आगरी युवा प्रतिष्ठानने केलेला प्रयत्न सर्वांना एकत्र आणण्याचा एकजूट दाखवण्याचा प्रयत्न आणि सर्वांना एक चांगला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आगरी युवा प्रतिष्ठानने केलाय. प्रेक्षकांचा सुद्धा उदंड प्रतिसाद. प्रेक्षक आहे टक लावून बसल्यात. आता हा एज वरती आल्यात काटेवरती आल्यात. मॅच पण तसा काटेवरती आलाय. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. दोघं भाऊ आहेत बडे मी या छोटे मी. आता छोटा कोण आहे मोठा कोण माहिती नाही पण खेळ कोणाचा मोठा होणार. बडा भाई छोटा भाई मैदान मध्ये भाई भाई मैदानावरती चालले लढाई. 2 धावा आणि तिसरी धाव. 3 या आपण हायवेवरती प्रवास केला तर एक लिहिलेलं असतं बॅनर नजर अटी लेकिन नजर अटी तिसरी रन भी गटी. 3 धावा 1 के 2 2च्या 3. चला 4-7चं इक्वेशन येऊन राहते. निश्चितच जयेश गर्द मनामध्ये विचार करले की मला हा फटका हा नेम मारायची गरज होती का नाही. बरेच काय होणार नेम मारायची गरज होती आवश्यकता आहे ना. अशा वेळेला विकेट पण महत्वाचा आहे. तसा 2 बंधूंची जुगलबंदी आहे मैदानावरती. भाई भाई दोनों के बीच की लढाई आहे पण मित्र पण आहेत एकमेकांचे. आणि दुनियादारी मधला फेमस डायलॉग आहे तेरी मेरी यारी आज देखेगी दुनिया सारी. असा खेळ मैदानामध्ये 4 चेंडूचा खेळ आहे. 7 धावांची अजूनही आवश्यकता मैदानावरती आहे. 4-7 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतो. स्ट्रायकरला फलंदाज आहे. बॅटच्या खालच्या डोकाला लागतो. मध्ये चेंडू गेला वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. बॉम्बॉल आता चाललंय मिस्टेक धाव पळापळ सर्व काय चाललंय भाई. मेहनत तर तुम्ही केले. 3 चेंडू आणि धावा करायच्या त्या 5. यस 3-5चा मुकाबला आहे. निश्चित आपण पाहतोय 3-5च्या मुकाबल्यामध्ये 3-5 चेस केल्या जातील का डिपेंड केला यावरती लक्ष वेधून राहिलं. प्रेक्षकांची गर्दी वाढतच चाललेली आहे आणि जशी प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे तसं मॅच मध्ये चुरस सुद्धा वाढत चाललेली आहे. चुरस वाढले चाललेले आहे पण आता फायनलचा मॅच जिंकून कोण करणार नाचणार कोण. बिलोजी स्पोर्ट खांबाला की आगरी स्ट्रायकर. या मॅचचा आनंद घेणार कोण नाचणार कोण करणार नाच. आता 3 चेंडूवरती धावा पाहिजे 5 आहे. 5चा पॉईंट लावायचा आहे. 5 वाला खेळ
एक षटकारासाठी 500 रुपये. विजयजी भोईर कांबाला यांच्याकडनं षटकारासाठी कॅश प्राइज आहे. ड्राईव्ह केला पीच ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथून फीड केला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. 2-3 आणि जे जसं आपण UPI मध्ये जातो ना, म्हणजे जीपे वरती जातो, फोन पे वरती जातो, त्यावेळेला पेमेंट करतो पण पेमेंट होत नाहीये. ज्यावेळेला UPI पिन टाकावा लागतो. आता तिथे टाकावा लागतो पिन. आता तिथे धावा पाहिजे 2 मध्ये 3 2/3. झोन मध्ये 3 धावांची गरज असताना निश्चितच स्ट्राईक एंड हा दोन्ही फलंदाजांनी आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट सुद्धा दाखवलेला आहे. आणि आतापर्यंत पाहिलं तर या धावा चेस करत असताना आतापर्यंत कामगिरी प्रशंसनीय राहिलेली आहे, यशस्वी केली गेलेली आहे. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका. 2 चेंडू 3 कारण गेलेली वेळ कोणाची चांगली आहे सांगून देणार नाहीये. समय हर समय को बदल देता है, बस समय को थोड़ा समय चाहिए. वेळ सर्वांची बदलते, वेळ सर्वांवरती येते, वेळ सर्व काही दाखवते, वेळ सर्व काही शिकवते. तर वेळ गेलाय, थोडासा टाइम गेलाय. या टाइम मध्ये अजून एक गोष्ट गेली, मोमेंटम हवा की तरह रहता है, दिखाई नहीं देता है, महसूस करने वाली चीज है. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होत आहे. 2 चेंडू 3. कोलवाट्यामध्ये चेंडू होता, कोलवाट्यामध्ये चेंडू ब्लॉक ऑल. आता करताना लढाई 1/2. कंपल्सरी चेसचा सामना आहे. कंपल्सरी चेस करायचे 2 धावा चेस. तर तोंडावर बोट नका करू, हाताची घडी सोडा. एकदा टाळ्यांचा कसा आगरी आवाज येऊ द्या. आगरी आवाज येऊ द्या. आगरी प्रीमियर लीगचा टाळ्यांचा आवाज कडकडाट होऊ द्या एकदा जोरदार. आगरी प्रीमियर लीग स्पर्धा सुपरहिट आहे. नक्की असं सुपरहिट जाईल सर, कारण आतापर्यंत सामने आपण पाहिले प्रत्येक सामने चुरशीत झाले आहेत. एक सामना असा नाही झाला की वन साइड झालेला आहे. एकही सामना असं नाही झाला. सेमीफायनल 2 पाहिले ते सुद्धा चुरशीत झाले. हा फायनलचा सुद्धा सामना या ठिकाणी चुरशीचा घडलेला आहे. नाही आगरीबाणा तसा ना, आपली बोली आपला बाणा आगरीबाणा. आगरी मसाला जरी घेतला तरी तिखट असतो. तर मॅच थोडा साधा होणार आहे. मॅच पण तसा कडक होणार, कडक बेधडक. आणि 1 चेंडू वरती 2 धावा केला तर विजयजी भोईर कामाला यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1-2 जिंकणार कोण चर्चा चालले. प्रत्येकाने काढला आपल्या खिशातला अँड्रॉइड फोन पण काढलाय. नक्कीच 1-2 केले जातील का. विकेट जरी घेतला विजयजी भोईर यांच्याकडनं 500 रुपये आहेत. हेच बोलायचं होतं मला की चेस केल्या तर 500 रुपये पाहिजे, परंतु डिफेंड केल्यानंतर काय. आणि ते सुद्धा आलेलं आहे या ठिकाणी. डिफेंड सुद्धा झाल्या तरी 500 रुपयाचा रक्कम. लीगचा फैसला, फायनल ओव्हर, फायनल मॅच, फायनल बॉल. 1-2 चेंडूला केला. चेंडू झालं क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवरती. धाववेग गडी बाद बिलोजी स्पोर्ट जोश खेळाडूंना साऱ्या चढला, जोश खेळाडूंना साऱ्या चढला. खांबाळा गावात आपला भिलोजी चषक भरला. आज खांबाळा गावात आपला भिलोजी चषक भरला. खांबाळा गावात आपला भिलोजी चषक भरला. आज खांबाळा गावात आपला भिलोजी चषक भरला. मान जरा बेटे घणे लेवा ना तू ठेके कित का तू ढोन तन्ना अरे गरे बेटे